ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नमस्कार, वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी प्रणाली। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली स्वर्गीय अमरदादा शिवाजी निंबाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वडार समाजाचे दैवत समजले जाणारे वडार हृदय सम्राट विजयराव चौगले साहेब बाल हनुमान वडार कॉलनी येथील माजी नगरसेविका वर्षाताई अमर निंबाळकर यांच्या जनसंपर्क कार्यालय आवारात असंख्य अशा स्वर्गीय अमरदादांवर प्रेम करणारे वडार समाजाचे कार्यकर्ते, वडार समाजाचे नेते तसेच स्वर्गीय अमरदादांचे मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी अमरदादा आकस्मित जाण्याने वडार समाजात निंबाळकर कलकुटगी नाईक परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाजाने हळहळ व्यक्त केला आहे। मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेशी एकनिष्ठ राहून आपले राजकीय सामाजिक कार्य सुरू करणारे स्वर्गीय अमरदादांच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला। यावेळी स्वर्गीय अमरदादांना श्रद्धांजली वाहत असताना वडार हृदय सम्राट विजयराव चौगले साहेबांना अश्रू अनावर झाले। यावेळी त्यांनी वर्षाताई यांना भेटून त्यांना धीर दिला व म्हणाले की अमरला जी लहान मुले आहेत त्यांचा शाळा, कॉलेज, वसतिगृहासह प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षणासाठी लागणारा खर्च मी माझ्या ट्रस्टमार्फत थेट धनादेशाद्वारे देईन व माझ्या पश्चात माझा मुलगा ममित देखील सदर दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च अविरतपणे करेल। त्यांनी अमरदादांच्या तसेच मी वडार महाराष्ट्रांच्या कार्यकर्ते व नेत्यांना आवाहन केले की वर्षाताईंच्या मागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले तरच स्वर्गीय अमरदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे यावेळी विजयराव चौगले साहेबांनी व्यक्त केले। पुढे म्हणाले की नवी मुंबईनंतर सांगली येथील वडार भवन बांधण्याचे काम पूर्णत्वास येत असतानाच अमर अकस्मात आपल्यातून निघून गेला। त्याचे वडार भवनाचे स्वप्न लवकरच पूर्ण तर होईलच, परंतु स्वर्गीय अमरचे नाव वडार भवनाच्या आतील सभागृहास देण्यासाठी योग्य पाठपुरावा माझ्यामार्फत करेन। तसेच वर्षाताईंना काँग्रेस पक्षाचे अधिकृत तिकीट मिळावे यासाठी जयश्री बहिणी व विश्वजित कदम यांना मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने सांगणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी स्वर्गीय अमरदादांना श्रद्धांजली वाहताना दिली। अमरदादांना श्रद्धांजली वाहण्यास वडार हृदय सम्राट विजयराव चौगले साहेबांबरोबर मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे सांगली जिल्हा व कोल्हापूर जिल्हा येथील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। माजी RTO TT पवार साहेब, मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे राज्य सरचिटणीस, इचलकरंजी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तथा भाजप पक्ष प्रतोद तानाजी पवार, माजी नगरसेवक मारुती पाथरवट, सचिन पवार, माजी नगरसेवक उमेश पवार, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन देशमुख, कोल्हापूर शहराध्यक्ष संजय शेंगाडे, महाराष्ट्र उपसचिव डॉक्टर सतीश नाईक, सांगली जिल्हा अध्यक्ष पैलवान लक्ष्मण जाधव, विटाळचे माजी नगरसेवक लक्ष्मणांना देवकर, युवक जिल्हा अध्यक्ष किरण कुराडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष विकास जाधव, मीडिया प्रमुख सूरज चव्हाण, कॉन्ट्रॅक्टर दिलीप पवार, ज्येष्ठ नागरिक माजी आगारा प्रमुख LD जाधव, माजी समाज कल्याण अधिकारी संभाजी धोत्रे, सरपंच रमेश पवार, बांधकाम असोसिएशन अध्यक्ष चंद्रकांत हंचनाळे, शिवाजी अण्णा धोत्रे, जयप्रकाश जाधव, रवी कलकुटगी, पत्रकार सुधीर कलकुटगी, संतोष कलकुटगी, शशिकांत धोत्रे, विकास धोत्रे, सर्जेराव गुंजवटे, महेश वडर, अनिल वडर, शिवसेनेचे लक्ष्मण वडर, शेखर कलकुटगी, बाळू कलकुटगी, तानाजी धोत्रे, दिनेश कुंटे, सतीश धोत्रे, बंडू वडर, सुरेश कलकुटगी, दत्ता कलकुटगी, पिंटू कलकुटगी, दिलीप पवार, बबलू वडर, विजय कलकुटगी, कुमार कलकुटगी, मोहन गुंजी आदी यावेळी उपस्थित होते।